लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता बाळदी येथील तलाठी कार्यालयाला कुलूप, गाजर गवताचा वेढा. कारभार उमरखेडवरूनच नागरिकांचा त्रास वाढला. बातमी उमरखेड येथून. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बाळदी येथील तलाठी कार्यालय गेल्या अनेक दिवसांपासून कुलूप बंद आहे. स्थानिक तलाठी उमरखेड येथूनच कारभार पाहत असल्याने गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गावातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार तलाठी केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोनच दिवशी कार्यालयात उपस्थित राहतात. उर्वरित काळात कार्यालय बंदच असते. त्यामुळे शेतकऱ्यांना 7/12 उतारे व विविध सरकारी कागदपत्रांसाठी उमरखेड येथे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. तलाठींच्या गैरहजेरीमुळे लोकांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून तलाठींना बाळदी गावाची ॲलर्जी झाली की काय असा उपरोधिक सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान प्रहार संघटनेच्या माध्यमातून या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करण्यात आला असला तरी संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कार्यालय परिसरात सध्या गाजर गवताचे साम्राज्य पसरले असून इमारत मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी महसूल प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन बाळदी येथील तलाठी कार्यालय कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा हे सरकारी कार्यालय धूळ खात जाईल अशी भावना व्यक्त केली जात आहे. उच्च अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्फत जनआंदोलन पुकारण्यात येईल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.